नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण पहिले संच यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपण सोडवूयात. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. पहिला उपप्रश्न दिलेला आहे. m बरोबर महिरपी कंसात 1 3 5 n बरोबर 2 4 6 तर m छेद n बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे आपल्याला m छेद n हा संच लिहायचा आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत. यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता m संचामधील घटक आहेत 1 3 5, n संचातील घटक आहेत 2 4 6. आपल्याला छेद संच लिहायचा आहे. छेद संचात आपण सामायिक घटक लिहित असतो, म्हणजेच m आणि n मध्ये सामायिक घटक पाहायचे आहेत. पण आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की m आणि n मध्ये कोणताही घटक सामायिक नाही आहे, म्हणजे m छेद n बरोबर रिक्त संच येणार आहे. मग तो असा तरी लिहितात किंवा फाय या चिन्हाने लिहितात, म्हणजे m आणि n मध्ये कोणताही सामायिक घटक नाही, म्हणजेच रिक्त संच हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच आपल्याला अचूक पर्याय जो खाली 4 पर्याय दिलेले आहेत त्यातला सी पर्याय हे त्याचं उत्तर राहील, कारण सी पर्याय आहे फाय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. फर्स्ट, m is equal to in curly bracket 1 3 5 bracket complete, n is equal to in curly bracket 2 4 6, and we have to write the set m intersection n. The set of intersection of two sets is nothing but we have to write the common elements of both the sets. But if we observe carefully, there is not a single element common between these two sets. So their intersection will be a empty set. So m intersection n is equal to empty set, or empty set can be denoted by the notation phi. So the answer is m intersection n is equal to empty set or phi. So answer is C. So C alternative is the correct answer because there is no common element between these two sets. So their intersection is phi. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय सी लिहिलेलं आहे, फाय उत्तर आहे. आता प्रश्न दुसरा पाहूया. p बरोबर महिरपी कंसात x असा आहे की x ही विषम नैसर्गिक संख्या आहे, 1 पेक्षा x मोठा आहे आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे. कंस पूर्ण. हा संच यादी पद्धतीने कसा लिहिला जाईल? पर्याय दिलेले आहेत A B C D. यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता सेट लिहूया, p संच लिहूया. p चं वर्णन असं दिलेलं आहे. x असा आहे की x ही विषम नैसर्गिक संख्या आहे आणि x कसा पाहिजे तर 1 पेक्षा मोठा आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान पाहिजे. मग विषम नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होते, पण आपल्याला 1 नको आहे कारण 1 पेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे 3 आणि 5च येतील आणि इथे 5 पेक्षा लहान किंवा 5ही चालणार आहे. म्हणून विषम नैसर्गिक संख्यातील 3 5, म्हणून पर्यायामधलं अचूक उत्तर असणार आहे डी. p is equal to in curly bracket x such that x is an odd natural number and x is greater than 1 but less than or equal to 5 bracket complete. So we have to write the odd natural numbers between 1 to 5 and equal to 5. So the natural odd numbers start from 1, but 1 is not included in this set because we want greater than 1. So 3 and 5 are the elements of this set. So final answer is, the correct alternative is D. म्हणून याचं उत्तर असणार आहे D. प्रश्न तिसरा. p बरोबर महिरपी कंसात 1 2 डॅश 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 10 कंस पूर्ण हा कोणत्या प्रकारचा संच आहे?
आपल्याला माहिती आहे की या संचामध्ये पहिलाही घटक माहिती आहे आणि शेवटचाही घटक माहिती आहे. याची यादी केव्हा ना केव्हा तरी संपते, म्हणजे यातील घटक मर्यादित आहेत, म्हणजे हा संच शांत संच आहे, म्हणजे यातला अचूक पर्याय सी असणार आहे. P is equal to in curly bracket 1 2 dot 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 up to 10 bracket complete what type of set P is. And here if we observe the set P, here the first element is 1 and last element is 10, so the elements in this set are limited, so this is a finite set, so we can write the answer. The correct alternative is C. C means finite set. चौथा प्रश्न, m संयोग n बरोबर 1 2 3 4 5 6 आणि m बरोबर 1 2 4, तर खालीलपैकी n हा संच कोणता? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता इथे m संयोग n संच दिलेला आहे, m पण दिलेला आहे आणि आपल्याला n संच काढायचा आहे. मग आता संयोग संचामध्ये कोणते घटक असतात? तर m आणि n दोन्ही संचातले घटक यामध्ये असतात, कारण m आणि n या दोन्ही संचातील घटकांचा मिळून हा संच तयार झालेला असतो. मग आता यामध्ये m मध्ये घटक आहेत 1 2 4, मग इथे घटक 1 2 4 ऑलरेडी आलेले आहेत. मग आता 3 5 6 असे घटक असणारा n संच असला पाहिजे पर्यायामध्ये, की ज्यामध्ये 3 5 6 हे घटक आहेत. मग आता आपण पाहूया की पर्यायामध्ये कोणता संच असा दर्शवलेला आहे की ज्यामध्ये 3 5 6 हे घटक आलेले आहेत. मग आता त्यासाठी आपण पर्याय पाहूयात. इथे पर्याय पहा, यामध्ये 1 2 3 दिलेला आहे, इथे 3 4 5 6 आलेला आहे, इथे 2 5 6 आलेला आहे आणि 4 5 6 आलेला आहे. आपल्याला घटक पाहिजे आहेत 3 4 आणि 3 5 6 हे घटक पाहिजेत. मग 3 5 6 घटक असलेला हा संच आलेला इथे बी, म्हणून याचं अचूक पर्याय आहे बी. म्हणून आपण इथे पुन्हा एकदा बघूया की 3 5 आणि 6 असे घटक असणारा संच आपल्याला निवडायचा होता. मग हाच फक्त संच की ज्याच्यात 3 5 आणि 6 हे घटक आलेले आहेत, म्हणजे हा n संच होऊ शकतो आणि हा m आहे. मग या दोघांचा संयोग इथे हा आलेला आहे, म्हणजे बी पर्याय हे त्याचं अचूक उत्तर आहे. m union n is equal to 1 2 3 4 5 6, m is equal to 1 2 4, then which of the following represent the set n? So we have to find set n here. M set is given, m union n is also given, so we have to find set n. We know that the m union n means the elements of set m and elements of n, all elements are included in this union. So every element of m and every element of n is included in this union. So m is given, so in the set m there are 1 2 4, these are the 3 elements, so we have to find the elements of set n only. So here 1 2 4 is already here, 1 2 4 is already in set m, so 3 5 6 is not in set m, so it must be in set n. So set n will be in which the elements 3 5 and 6 is included. So 3 5 6 is included in this set only. So here 3 5 6 is absent, here is also 3 5 6 is not included, and 3 5 6 is not included in the last alternative also. So this is the answer. Say alternative B is the correct answer. So the set n will be 3 4 5 6, so answer will be B. पाचवा प्रश्न, जर P उपसंच m असेल तर P छेद कंसात P संयोग m बरोबर प्रश्नचिन्ह. इथे आपल्याला दिलेलं आहे की P हा m चा उपसंच आहे. मग आपण यावरून पहिल्यांदा हा P संयोग m संच तयार करूया. मग P हा जर m चा उपसंच दिलेला आहे तर P आणि m यांचा संयोग हा नेहमी m संचच असतो, कारण हा गुणधर्म आपण संयोग संचांचे गुणधर्म मध्ये पाहिलेला आहे की जर P मधले घटक असतात ते m मध्ये असतात, म्हणजेच
मग या दोघांचा संयोग संच म्हणजे या दोघांचा मिळून संच तयार होणार आहे आणि मग या दोघांच्या मिळून संचामध्ये पी जर एमचा उपसंच असेल तर पी आणि एम यांचा संयोग संच म्हणजेच हा मोठा संच एम हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे पी संयोग एम बरोबर एम हा संच असणार आहे. मग आता याचं उत्तर जर एम आहे तर मग पी आणि एम यांचा छेद आपल्याला घ्यायचा आहे, तो आपण इथे घेतोय. पी छेद एम बरोबर काय असणार आहे, तर इथे पी हा एमचा उपसंच आहे. मग इथे छेदसंच लिहायचा आहे. छेदसंचात आपल्याला माहिती की फक्त सामायिक घटक आपण लिहित असतो. मग पी आणि एम मधले सामायिक घटक म्हणजेच कोण असणार आहे, तर लहान संच असणार आहे. म्हणजेच पी छेद एम यांचा पी छेद एम हा संच म्हणजेच पी संच असणार आहे. म्हणजेच यातला अचूक पर्याय असणार आहे ए. इफ पी सबसेट एम, then which of the following set represent P intersection in bracket P union M question mark. So we have to write this set. So 4 alternatives are given. So let us discuss about this. Here we know that if P is a subset of M, then we have to write this set first, P union M. So P union M will be M. So if P is a subset of M, so M is the biggest set here. So P union M is equal to M. We know this property of union of sets. So we write this set is nothing but M. So now we have to write P intersection M. So this set is nothing but M. So P intersection M will be P because P is a subset of M. So P intersection M, and we know the intersection of two sets is nothing but the common elements only. So the common elements between P and M are the set P only. So P intersection M is equal to P. So the correct answer will be the alternative A. So here the alternative A is the correct answer of this question. 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे? पर्याय दिलेले आहेत. समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच, सममूळ संख्यांचा संच, 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच आणि पी बरोबर एक्स असा आहे की एक्स हा आय चा घटक आहे आणि एक्स हा -1 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान आहे कंस पूर्ण. असे 4 पर्याय दिलेले आहेत. यातला रिक्त संच आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजेच फाय हा संच ओळखायचा आहे. मग आपल्याला एक एक पर्यायाचा आपण विचार करूया. पहिला पर्याय बघूया, समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच. आपल्याला माहिती आहे की समांतर रेषा या एकमेकींना कधीच छेदत नाहीत. मग जर त्या रेषा एकमेकांना छेदतच नसतील तर त्यांना छेदनबिंदू असणार नाही. म्हणजेच इथे आपल्याला सांगता येईल की समांतर रेषांच्या छेदनबिंदूंचा संच लिहायचा आहे. मग यांच्या छेदनबिंदूंचा संच हा रिक्त संच असणार आहे. म्हणजे याचं पहिलंच पर्याय हे याचं उत्तर असणार आहे. त्यामुळं हा ए पर्याय याचं करेक्ट आन्सर आहे. Which of the following sets are empty sets? So 4 alternatives are given, A, B, C, D. So we will consider one by one. So first alternative is set of intersecting points of parallel lines. And we know that what is meant by parallel lines. So parallel lines do not intersect each other. So there is no intersection of parallel lines. So in this set, there is not a single element will be included. So set of intersecting points of parallel lines will be an empty set, that is phi. So we have to identify which of the following sets are empty sets. The first alternative is the correct answer. So A is the correct answer. So this set is an empty set here. समांतर रेषांच्या छेदनबिंदूचा संच लिहायचा होता, कारण आपल्याला माहिती की समांतर रेषा परस्परांना छेदत नाहीत. त्यामुळे त्यांच्या छेदनबिंदूंचा संच हा नेहमी रिक्त संच असतो. Parallel lines do not intersect each other. So the set will be an empty set. So correct answer is alternative A. So हा ए पर्याय त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्नांपैकी अचूक पर्याय निवडा. पहिला उपप्रश्न आहे, खालीलपैकी कोणता समूह संच आहे?
पहिला पर्याय दिलेला आहे इंद्रधनुष्यातील रंग, आणि आपल्याला माहिती की इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात, त्याची यादी आपल्याला करता येते, म्हणजे हा समूह संच आहे. दुसरा पर्याय शाळेच्या आवारातील उंच झाडे. आपल्याला माहिती की उंच हा शब्द व्यक्तिपरत्वे बदलणारा आहे याचा अर्थ, म्हणून या समूहाची यादी प्रत्येक व्यक्तीने केल्यास ती यादी वेगवेगळी होईल, आणि अशी यादी म्हणजेच असा समूह हा संच असू शकत नाही, म्हणजे बी हा संच होऊ शकत, बी पर्याय हा संच होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे गावातील श्रीमंत लोक. श्रीमंत या शब्दाचा अर्थ देखील व्यक्तिपरत्वे बदलतो, म्हणजे हा व्यक्तिसापेक्ष शब्द आहे, म्हणून याचा देखील समूह करण्याचा लिहिण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तो व्यक्तिपरत्वे बदलत असल्यामुळे अर्थ याची यादी प्रत्येकाने केलेली वेगवेगळी होईल, आणि यातले अचूक आणि नेमकेपणाने घटक सांगता येत नाहीत, म्हणजेच हा देखील समूह संच होऊ शकत नाही. पुस्तकातील सोपी उदाहरणे. इथे देखील सोपी उदाहरणे हा शब्द, सोपी हा शब्द व्यक्तिपरत्वे बदलतो याचा अर्थ, म्हणजे इथे सुद्धा प्रत्येक व्यक्तीने केलेली यादी वेगवेगळी होऊ शकते, म्हणजे अचूक आणि नेमकेपणा या यादीला लिहिताना असणार नाही, म्हणजे हा देखील समूह संच असणार नाही. म्हणजे उंच शब्द, सोपी आणि श्रीमंत हे तीनही शब्द व्यक्तिसापेक्ष आहेत, म्हणजे व्यक्तिपरत्वे याचे अर्थ बदलतात, त्यामुळे या समूहाची यादीतील घटक आपल्याला अचूक व नेमकेपणाने सांगता येणार नाहीत, म्हणून हे तीनही समूह संच होऊ शकत नाहीत. फक्त इंद्रधनुष्यातील रंग हाच फक्त समूह संच होऊ शकतो, कारण यातील घटक अचूक व नेमकेपणाने आपल्याला सांगता येतात. क्वेश्चन 2. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर गिव्हन क्वेश्चन. फर्स्ट, which of the following collections is a set? Alternatives are colors of the rainbow. So we know that the colors of rainbow means there are 7 colors in the rainbow. So we can write the set in listing method, and the number of objects in this set are 7. So this is a set because we know the elements of this set, and we can definitely and accurately write this set. Now, tall trees in the school campus. So tall is a relative term. So this collection will not be a set because the meaning of this tall differ from person to person. Similarly, rich people in the village. Here rich word is a relative term. So because the meaning of the rich will be differ from person to person, so we cannot write the elements accurately of this collection. So this will not be a set. And similarly, the easy examples in the book, so easy term is also a relative term. So the meaning of this easy will differ from person to person. So B, C and D are not the sets, but only the colors of rainbow is a set. So this is a correct answer. N/W म्हणजेच n म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच आहे, W म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच आहे, या दोघांचा छेद संच आपल्याला लिहायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की n मध्ये 1 2 3 4 डॅश 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 हे घटक असतात, मग हा n संच आहे. W ची सुरुवात 0 पासून होते, 0 1 2 3 4 डॅश 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 कंस पूर्ण, असे n आणि हे W हे दोन संच आहेत. मग यांचा छेद संच आपल्याला लिहायचा आहे. छेद संचात आपल्याला माहिती आहे की दोघांमधील सामायिक घटक लिहायचे असतात. मग इथे देखील 1 2 3 4 डॅश 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 हे घटक आहेत, आणि इथे देखील 1 2 3 4 डॅश 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 हे घटक आहेत, म्हणजेच या दोघांमधील सामायिक घटक जे आहेत ते 1 2 3 4 डॅश 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 आहेत, म्हणून यांचा छेदसंच हा होईल. म्हणून इथे आपल्याला अचूक पर्याय आपल्याला A सांगता येईल, म्हणजेच इथे हा पर्याय त्याचं अचूक उत्तर आहे. Which of the following set represent n intersection W? We know that n is a set of natural numbers and W is a set of whole numbers. So we have to write the intersection of these two sets. So let us write these two sets in listing method. So n is 1 2 3 4 dot 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 and W is
0, 1, 2, 3, dot, dot, dot. N is a set of natural numbers and W is a set of whole numbers. So we have to write the intersection of N and W. So N intersection W will be, we know that in the intersection of two sets, we have to write the common elements only. So 1, 2, 3, 4 are the elements of set N, as well as 1, 2, 3, 4 are the elements of W also. So 1, 2, 3, 4 dot, dot, dot. These are the common elements between N and W. So the intersection of N and W will be 1, 2, 3, 4 dot, dot, dot. So correct answer is alternative A. So here A is the correct answer here. P बरोबर मैरपी कंसात X असा आहे की X हे इंडियन या शब्दातील अक्षर आहे, तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता? 4 पर्याय दिलेले आहेत. मग आता आपण याचं यादीमध्ये रूपांतर करूया. मग यादी पद्धतीने हा संच असा लिहिता येईल आपल्याला. प्रथम आय अक्षर घेतलं, नंतर एन घेतलं, नंतर डी घेतला आणि नंतर ए घेतला. आय पुन्हा एकदा आलेला आहे, पण एक अक्षर एकदाच, एक घटक एकदाच असतो यादी पद्धतीने लिहिताना. आणि एन सुद्धा पूर्वी लिहिलेला आहे, त्यामुळे पुन्हा लिहायचा नाहीये. त्यामुळे आय, एन, डी, ए असे 4च अक्षर या संचमध्ये येतील, 4च घटक येतील. कारण आय आणि एन हे पहिल्यांदा घेतलेले असल्यामुळे पुन्हा पुन्हा घ्यायचे नाहीत, पुनरावृत्ती करायची नसते यादी पद्धतीमध्ये. एक घटक हा एकदाच लिहायचा असतो. त्यामुळे आय, एन, डी, ए हा संच यादी पद्धतीने होईल. म्हणजेच बी हा अचूक पर्याय आपल्याला सांगता येईल, कारण इथे बी मध्येच हे सर्व घटक आय, एन, डी, ए आलेले आहेत. बाकीच्या पर्यायांमध्ये हे घटक आलेले नाहीत, म्हणून बी हे करेक्ट उत्तर आहे. P is equal to in curly bracket X such that X is a letter of the word Indian bracket complete, then which one of the following is set P in listing form? So 4 alternatives are given here, A, B, C, D. So which set is the correct here? So let us start the set P in listing method. So we will write this set in listing method. So here I is included, N is also included, D is included, and A is included. I is already taken here, N is also already taken. So we know that while writing the set in listing method, repetition is not allowed. One element must be at once only. So P is equal to I, N, D, A is the correct answer. So answer will be B. So B is the correct alternative here. So B is the correct answer. चौथा प्रश्न, जर T बरोबर 1, 2, 3, 4, 5 व M बरोबर 3, 4, 7, 8 असे दोन संच दिलेले T आणि M, तर आपल्याला लिहायचं आहे T संयोग M. T संयोग M बरोबर प्रश्नचिन्ह. यापैकी कोणता संच हा T संयोग M असेल? आपल्याला माहिती की संयोग संचामध्ये टी आणि एम दोन्हींचा मिळून हा संच तयार करायचा असतो. म्हणजे टी मधलेही सर्व घटक आले पाहिजेत आणि एम मधले सर्व घटक त्यामध्ये आले पाहिजेत. मग आता यादी पद्धतीने आपण हे दोन्ही संचांचं एकत्रीकरण करूया आणि संयोग संच लिहूया. म्हणजेच संयोग संच असा होईल, टी मधले सर्व घटक पहिले घेतले आपण, 1, 2, 3, 4, 5 हे सर्व घटक घेतले. आणि आता एम मधले घटक घेऊया. एम मधले घटक आहेत 3, 4, पण 3, 4 आपण पहिलेच घेतलेले आहेत, पुनरावृत्ती करायची नसते, एक घटक एकदाच लिहायचा असतो. त्यामुळे 3, 4 पुन्हा लिहिण्याची गरज नाही. मग लिहायचे आहेत फक्त पुढचे 7 आणि 8. म्हणजे आपले घटक होतील 1, 2, 3, 4, 5. टी मधले सर्व घटक याच्यात आले आणि एम मधले फक्त 7 आणि 8च घ्यायचे, कारण 3 आणि 4 यापूर्वीच आपण घेतलेले आहेत. म्हणजे टी मधले सर्व घटक आले, एम मधले सर्व घटक यामध्ये आले. म्हणजे हा झाला टी आणि एम यांचा संयोग संच. मग यातील अचूक पर्याय असणार आहे सी. म्हणजेच इथे असे घटक असणारा हा सी पर्याय आहे की ज्यामध्ये टीतलेही सर्व घटक आलेले आहेत आणि एम मधले पण सर्व घटक याच्यात आलेले आहेत. 3 आणि 4 रिपिटेशन करायचं नाही, पुनरावृत्ती करायची नाही, फक्त 7 आणि 8 इथे आपण घेतलेले आहेत. त्यामुळे सी पर्याय हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. If T is equal to in curly bracket 1, 2, 3, 4, 5, M is equal to 3, 4, 7, 8, then T union M is equal to question mark. So T union M set we have to find. So 4 alternatives are given. So we will write T union M.
So T union M will be, first write all the elements of T. So 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. Now write all the elements of M. So 3 and 4 already taken here. So there is no need to repeat again. So neglect these two elements and write the further elements. So 7 and 8. So 7 and 8 here. So all the elements of T are included. All the elements of M are also included. And common elements we have to write at once only. So T union M is equal to 1, 2, 3, 4, 5, 7, 8. So the C is the correct alternative here. So here C is the correct alternative. All the elements of T and all the elements of M are included here. So this is the union of T and M. So this is the correct answer. आता आपण चौथा आणि पाचवा हे दोन्ही प्रश्न सोडवणार आहोत. चौथा प्रश्न प्रथम. पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यापैकी 25 झाडे दोघांनीही मिळून लावली तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली. म्हणजे आपल्याला इथे पार्थ आणि प्रज्ञा यांची दोघांनी मिळून लावलेली एकूण झाडे किती हे आपल्याला इथे काढायचं आहे. मग सुरुवातीला आपण पार्थने लावलेल्या झाडांचा संचसाठी अक्षर पी घेऊया आणि प्रज्ञाने लावलेल्या झाडांसाठीचं अक्षर क्यू घेऊया. म्हणजे एन ऑफ पी होईल 70 आणि एन ऑफ क्यू होईल 90 आणि मग गणित सोडूया. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. समजा पार्थने लावलेल्या झाडांचा संच बरोबर पी हे अक्षर घेतलं, प्रज्ञाने लावलेल्या झाडांचा संच क्यू हे अक्षर घेतलं आणि दोघांनी लावलेल्या झाडांची संख्या आपल्याला दिलेली म्हणजे एन ऑफ पी 70 आहे, एन ऑफ क्यू 90 आहे आणि दोघांनी मिळून लावलेली म्हणजे सामायिक झाडं जी आहेत ती 25 आहेत. म्हणजे सामायिक संच आपण नेहमी छेदसंचाने लिहितो म्हणजे एन ऑफ पी छेद क्यू बरोबर 25. आपल्याला सूत्र माहिती आहे की एन ऑफ पी संयोग क्यू बरोबर एन ऑफ पी प्लस एन ऑफ क्यू वजा एन ऑफ पी छेद क्यू. या सूत्रात किमती ठेवल्या. एन ऑफ पी ची किंमत आहे 70 ती इथे ठेवली, एन ऑफ क्यू ची किंमत 90 आहे ती इथे ठेवली आणि एन ऑफ पी छेद क्यू ची किंमत 25 आहे ती इथे ठेवली. या सूत्रात किमती ठेवून आपण सोडूयात. 70 आणि 90 यांची बेरीज झाली 160, 25 वजा आहे तसेच आहेत. 160 मधून 25 गेले 135 म्हणजे एन ऑफ पी संयोग क्यू बरोबर आले 135. म्हणजे पार्थ आणि प्रज्ञा या दोघांनी एकूण लावलेली झाडे आहेत 135 आणि तेच आपल्याला या गणितामध्ये विचारलेलं आहे की दोघांनी मिळून लावलेली झाडे किती आहेत. तर दोघांनी मिळून लावलेली झाडे ही 135 आहेत हे आपल्याला सांगता येईल. Now let us solve question 4 and 5. Question 4 first. 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Prajna on the occasion of tree plantation week. Out of these, 20 trees were planted by both of them together. How many trees were planted by Parth or Prajna? Question mark. So we have to find the total number of trees planted by both. So define the letters for the sets. Suppose the set of trees planted by Parth is equal to P and set of trees planted by Prajna is equal to Q. So the n of P is equal to 70 and n of Q is equal to 90. It is given in the example. 70 trees are planted by Parth and 90 trees are planted by Prajna. So n of P is 70 and n of Q is equal to 90. And number of trees planted by both together means the common plantation will be 25. So number of trees planted by both together means n of P intersection Q is equal to 25. Now we know the formula. N of P union Q is equal to n of P plus n of Q minus n of P intersection Q. So put the values. N of P is 70, n of Q is 90 and n of P intersection Q is 25. So solve this. 90 plus 70 is 160 minus 25 as it is. So subtraction of 160 and 25 will be 135. So n of P union Q is equal to 135. So total trees planted
are 135, and that number we have to find here. How many trees planted by Parth or Prajna means the total number of trees planted are 135 here. So this is the answer. प्रश्न 5वा सोडूया. जर n of a बरोबर 20, n of b बरोबर 28, n of a संयोग b बरोबर 36, तर n of a छेद b किती आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की सूत्र असं आहे, n of a संयोग b बरोबर n of a प्लस n of b वजा n of a छेद b. सूत्रात किमती ठेवल्या. संयोग संचामध्ये घटक आहेत 36, ते इथे ठेवलंय. n of a ची किंमत आहे 20, b संचातील घटकांची संख्या आहे 28 आणि छेद संचातील घटकांची संख्या आपल्याला काढायची आहे, त्यामुळे ते तसंच ठेवलं अक्षर. मग हे सोडूयात. 36 बरोबर 20 आणि 28 ची बेरीज झाली 48, हे आहे तसंच लिहिलं, वजा n of a छेद b. आता याची किंमत काढायची आहे n of a छेद b ची, म्हणजे याचं चिन्ह मायनस आहे, त्याला प्लस करण्यासाठी याला तिकडे नेलं डावीकडे, त्यामुळे हे प्लस झालं. आणि 36ला उजवीकडे आणलं, त्यामुळे 36 प्लस होते, ते इकडे आल्यावर मायनस झाले. मग त्यामुळे n of a छेद b बरोबर 48 आहे तसे 36ला इकडे आणलं होतं, त्यामुळे ते वजा झाले होते. 48 मधून 36 गेले 12, म्हणजेच ही संख्या मिळाली आपल्याला n of a छेद b बरोबर 12, म्हणजेच छेद संचामध्ये या दोघांच्या संख्या आहे 12. Fifth example, if n of a is equal to 20, n of b is equal to 28 and n of a union b is equal to 36, then n of a intersection b is equal to question mark. So we have to find this number. Number of elements in a intersection b we have to find. So these values are given in the example. So we know the formula, n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. So put the values. N of a union b is 36, n of a is 20, n of b is 28, and n of a intersection b we have to find. So keep as it is. Now we have to find this number. So this number we have to take to the left hand side, it becomes plus, and 36 to the right hand side, it becomes minus. So we are changing this number, changing the sides of this number. This and this number we have to change its side. So this becomes positive and this is to the right hand side, so it becomes minus. So 48 minus 36 is 12. So n of a intersection b is equal to 12. पुढील संचांचे छेद संच आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे आहेत. रिप्रेझेंट द इंटरसेक्शन ऑफ सेट्स बाय वेन डायग्राम. सेट असे दिलेले आहेत, संच आपल्याला दिलेले आहेत. ए बरोबर 3 4 5 7 कंस पूर्ण, बी बरोबर 1 4 8. मग असे ए आणि बी हे दोन संच आहेत. मग दोघांमध्ये सामायिक घटक आहेत 4, म्हणजे हे डावीकडचं वर्तुळ आपण संच ए साठी घेतलं, त्यामध्ये घटक घेतले 3 4 5 7. बी संच घेतलेला 1 4 8 1 4 8. 4 हा दोघांमध्ये सामायिक आहे, म्हणून तो दोन्ही वर्तुळांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याची वेन आकृती किंवा वेन डायग्राम दाखवता येईल, कारण याचा आपण यापूर्वी बराच सराव केलेला आहे. वेन आकृतीच्या सहाय्याने संच कसे दर्शवतात ते आपण पाहिलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहूया. बी बरोबर ए बी सी ई एफ आणि क्यू संच दिलेला आहे एल एम एन ई बी. पहिले यातले सामायिक घटक म्हणजे कॉमन एलिमेंट्स कोणते ते पाहिले. बी आणि ई कॉमन आहे, इथे पण बी आणि ई आहे, म्हणजे कॉमन एलिमेंट्स असतात ते दोन्ही वर्तुळामध्ये दाखवायचे असतात आणि उरलेले त्या त्या संचामध्ये लिहायचे. हे पी वर्तुळ आहे, पी संच दर्शवण्यासाठी हे वर्तुळ आहे, आणि हे क्यू संचाचं वर्तुळ आहे. मग बी आणि ई कॉमन घटक आहेत, कॉमन एलिमेंट्स आहेत, म्हणजेच सामायिक घटक आहेत. आणि मग या पद्धतीने आपल्याला ए बी सी ई एफ, पहिलं बी ई कॉमन दाखवले, ए सी एफ याच्यात इकडे दाखवले, आणि याचे घटक आहेत एल एम एन इकडे घेतले, ई आणि बी तर कॉमन आहेत, त्यामुळे ते दोन्ही वर्तुळामध्ये त्यांचा समावेश आहे. या पद्धतीने आपल्याला हा संच वेन आकृतीने दाखवता येईल. असाच तिसरा प्रश्न दिलेला आहे. इथे संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत, म्हणजे रूल मेथडने दिलेले आहेत. x is equal to in curly bracket x such that x is a prime number between 80 and 100.
ब्रॅकेट कंप्लीट. y इज इक्वल टू y सच दॅट y इज अन ऑड नंबर बिटवीन 90 अँड 100. म्हणजेच मराठीत असे संच दिलेले आहेत. x बरोबर x असा आहे की x ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे आणि y संच असा दिलेला आहे की y असा आहे की y ही 90 व 100 मधील विषम संख्या आहे. प्रथम हे x आणि y हे दोन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहूया, म्हणजेच लिस्टिंग मेथडमध्ये लिहूया. x बरोबर आपल्याला संचाचं वर्णन आहे 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या, म्हणजे 80 ते 100 मधील मूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्या मूळ संख्या अशा आहेत 83, 89, 93, 97, म्हणजे 83, 89, 93, 97 या प्राईम नंबर्स आहेत बिटवीन 80 टू 100. नाव वी हॅव टू राईट द ऑड नंबर्स बिटवीन 90 टू 100, म्हणजे 90 ते 100 मधल्या विषम संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग विषम संख्या अशा होतील 90 पासून 100 पर्यंतच्या 91, 93, 95, 97, 99. सो दीज आर द ऑड नंबर्स बिटवीन 90 अँड 100. मग आता हे दोन्ही संच यादी पद्धतीने आपण लिहिलेले आहेत. आता वेन आकृतीने आपण हे दाखवूया. यांच्यामधले कॉमन घटकांना पहिले मी अंडरलाईन करून घेतलेली आहे. कॉमन घटक म्हणजे सामायिक घटक आहेत 93, 97 हे दोन्हीकडे आलेले आहेत. मग ते घटक आपण इथे दोन्ही वर्तुळामध्ये दाखवले आणि उरलेले त्यांचे घटक आहेत ते त्या वर्तुळामध्ये दाखवायचे आहेत. म्हणजे एक्स मधले घटक झाले 93, 89 इथे आहेत, 83, 89 इथे आहेत, 93, 97 कॉमन आहेत ते इथे दाखवलेले आहेत. वायचे घटक आहेत 91, 95, 99 ते इथे दाखवलेले आहेत आणि 93 आणि 97 अंडरलाईन केलेले घटक कॉमन आहेत, सामायिक आहेत, ते आपण इथे दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा वेन आकृतीने आपल्याला संच दर्शवता येईल. प्रश्न 8. पुढील पैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. गणिताचा संच असे दिलेले आहेत. एक्स बरोबर सर्व चौकोनांचा संच आहे, म्हणजे सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स. वाय संच दिलेला आहे सर्व समभुज चौकोनांचा संच, म्हणजे सेट ऑफ ऑल रॉम्बसेस. एस संच दिलेला आहे सर्व चौरसांचा संच, म्हणजे सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स. टी दिलेला आहे सर्व समांतरभुज चौकोनांचा संच, सेट ऑफ ऑल पॅरलोग्राम्स. आणि व्ही संच दिलेला आहे सर्व आयतांचा संच, म्हणजे सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स. आता इथे कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत, म्हणजेच सबसेट कोण कोणाचे आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. मग आता या सर्व संचांचे आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते की एक्स हा सर्व चौकोनांचा संच आहे आणि हे खाली जे दिलेले आहेत हे सगळे चौकोनाचेच प्रकार आहेत. समभुज चौकोन, चौरस, समांतरभुज आणि आयत, म्हणजेच क्वाड्रिलॅटरलचेच हे सगळे प्रकार आहेत खाली दिलेले. रॉम्बस, स्क्वेअर, पॅरलोग्राम आणि रेक्टँगल. These are the types of quadrilaterals. So in this example, X is the universal set. म्हणजे इथे X हा संच सर्वात मोठा संच आहे आणि बाकीचे सगळेजण त्याचे उपसंच होतात, म्हणून इथे आपण X ला विश्वसंच म्हणू शकतो. कारण विश्वसंचाची व्याख्या किंवा संकल्पना आपण यापूर्वी पाहिलेली आहे. विश्वसंच हा सर्वात मोठा संच असतो आणि उरलेले संच हे विश्वसंचाचे उपसंच असतात. Universal set is the biggest set of all and all the remaining sets are the subsets of universal set. So here X is the universal set. मग आता X चे सर्वच जण उपसंच होणार आहेत, म्हणून इथे मी लिहिलं S हा X चा उपसंच आहे, V देखील X चा उपसंच आहे, S देखील X चा उपसंच आहे आणि T देखील X चा उपसंच आहे, कारण हे सर्वजण चौकोनाचेच प्रकार आहेत, म्हणून हे X चे उपसंच होतील. आता पुढचे जे उपसंच मी इथे लिहिलेले आहेत, म्हणजे हे सगळे उपसंच आता आपण इथपर्यंतचे लिहिले सगळे X चे उपसंच आहेत. आता आपल्याला गुणधर्म माहिती आहेत की चौकोनाच्या सर्व प्रकारांचे, की आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतरभुज चौकोन असतातच. त्यामुळे आयत देखील समांतरभुजचा उपसंच असणार आहे, समभुज देखील समांतरभुजाचा उपसंच असणार आणि चौरस देखील असणार आहे. त्यामुळं हे त्यांचे उपसंच होतील या गुणधर्मानुसार. आणि प्रत्येक चौरस हा समांतरभुज चौकोन असतो, समभुज पण असतो आणि आयत पण असतो. म्हणजे चौरसाचे समांतरभुजाचे गुणधर्म जे असतात ते या तिघांनाही लागू पडतात. म्हणजे आयत देखील समांतरभुज असतो, समभुज चौकोन पण समांतरभुज असतो आणि चौरस पण समांतरभुज असतो. म्हणजे इथे आपण लिहिलंय रेक्टँगल, रॉम्बस अँड स्क्वेअर आर पॅरलोग्राम्स. तसंच
प्रत्येक चौरस हा समांतरभुज असतो, प्रत्येक चौरस हा समभुज पण असतो आणि प्रत्येक चौरस हा आयत पण असतो. स्क्वेअर इज अ पॅरललोग्राम, स्क्वेअर इज अ रॉम्बस अँड स्क्वेअर इज अ रेक्टँगल. या गुणधर्माचा उपयोग करून आपण उरलेले उपसंच इथे लिहिणार आहोत. म्हणजेच इथे एस हा वायचा उपसंच आहे, कारण एस मध्ये दिले चौरसांचा संच आणि वाय आहे समभुज, आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक चौरस हा समभुज असतो. त्यामुळे इथे आपण लिहिलं स्क्वेअर इज अ रॉम्बस, प्रत्येक चौरस हा समभुज असतो. म्हणजे एस हा वायचा उपसंच आहे, एस हा व्हीचा देखील उपसंच आहे, एस हा टीचा उपसंच आहे, व्ही हा टीचा उपसंच आहे आणि वाय हा टीचा उपसंच आहे. या गुणधर्मांचा जर बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हे उपसंच आपण कसे लिहिलेले आहेत. सो विथ द हेल्प ऑफ दीज प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल्स अँड ऑल द टाइप्स ऑफ quadrilaterals, we can write S is a subset of Y, S is subset of V, S is subset of T, V is subset of T, and Y is also subset of T. प्रश्न 9. जर M हा कोणताही एक संच असेल तर आपल्याला M संयोग रिक्त संच आणि M छेद रिक्त संच लिहायचा आहे. If M is any set, then write M union phi and M intersection phi. हे दोन संच आपल्याला लिहायचे आहेत. यासाठी मी इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. M संच घेतला 1 3 फाय. फाय म्हणजेच आपल्याला माहिती की रिक्त संच म्हणजे एम्प्टी सेट आहे. मग या दोघांचं युनियन घेतलेलं आहे म्हणजे संयोग संच घेतलेला आहे. संयोग संचात आपल्याला माहिती की दोघांचा मिळून घटकांचा संच तयार करायचा असतो. म्हणजे एम मधले सर्व घटक घ्यायचे आहेत आणि फाय मधले पण सगळे घ्यायचे आहेत. पण फाय मध्ये कोणी घटक नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एमचे सर्व घटक इथे येणार आहेत संयोग संच लिहिताना, म्हणजे युनियन लिहिताना. म्हणजेच याचं युनियन म्हणजे संयोग संच होईल एम. म्हणजेच एम युनियन फाय हा नेहमी एमच असतो. आणि आपण संयोग संचाचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स मध्ये सुद्धा या प्रॉपर्टीजचा म्हणजे या गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे. तसंच या दोघांचा जर छेद संच लिहायचा असेल, छेद मध्ये आपल्याला माहिती की आपण सामायिक घटक लिहितो, फक्त कॉमन एलिमेंट्स लिहितो. मग कॉमन एलिमेंट्स दोघांमध्ये कोणी आहे का, तर कोणीच नाही आहेत या दोघांमध्ये. कारण इथे घटक आहेत 1 3 5 आणि हा तर रिक्त संच आहे. म्हणजे या दोघांमध्ये कोणीही सामायिक नाही. म्हणजे या दोघांचा छेद संच हा एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संच होईल. मग तो असा तरी लिहितात किंवा फायने लिहितात. म्हणजे एम इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय. म्हणजेच हे दोन उत्तरे आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतील. हे उत्तर नीट समजावीत म्हणून इथे मी संचचं उदाहरण घेऊन हे समजावून सांगितलेलं आहे. प्रश्न 10. वेन आकृतीवरून पुढील संच लिहायचे. वेन आकृती अशी दिलेली आहे. फ्रॉम वेन डायग्राम राईट द फॉलोइंग सेट्स. आपण याचा भरपूर सराव यापूर्वी केलेला आहे. वेन आकृतीवरून संच कसे लिहायचे. इथे आयत म्हणजेच रेक्टँगल म्हणजेच हा विश्वसंच दिलेला यू, युनिव्हर्सल सेट यू. गुलाबी वर्तुळ म्हणजे ए संच आहे. जांभळ्या रंगाचं वर्तुळ म्हणजे संच बी आहे. मग गुलाबी वर्तुळातले सर्व घटक हे ए संचाचे घटक आहेत. जांभळ्या वर्तुळातील घटक सगळे बी संचाचे घटक आहेत आणि या आयताच्या आतमध्ये असणारे सगळे यू चे घटक आहेत. म्हणजेच मग एक एक संच आपण लिहूया. पहिला यू. यू म्हणजे या आयताच्या आतील सर्व घटक लिहायचे म्हणजे 1 2 3 4 5 6 याच्यात नाहीये, 7 8 9 10 11 13 असे सर्व घटक आपण याच्यात लिहिले. आयताच्या आतील सर्व घटक लिहिले. त्यानंतर ए संच लिहूया. ए संच म्हणजे हे गुलाबी रंगाचं वर्तुळ दिसतंय. यामध्ये घटक कोणते कोणते आहेत. 1 2 3 5 7 ते याच्यात सर्व लिहिले. बी संच म्हणजे जांभळ्या रंगाचं वर्तुळ आहे. याच्या आत असणारे घटक कोणते कोणते आहेत तर 1 5 8 9 10 क्रमाने आपण हे घटक लिहिलेले आहेत चढत्या क्रमाने. त्यानंतर ए संयोग बी म्हणजेच ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी दोघांचे मिळून सर्व घटक घ्यायचे आहेत. म्हणजे एचे सर्व घटक आले पाहिजेत आणि बीचेही घटक आले पाहिजेत आणि कॉमन मात्र एकदाच आले पाहिजेत. म्हणजे याप्रमाणे या दोन्ही वर्तुळातले सर्व घटक आपण इथे लिहिलेले आहेत. 1 2 3 5 7 8 9 10 हे सर्व घटक इथे लिहिलेले आहेत. आणि ए छेद बी छेद संच म्हणजे आपल्याला माहिती की फक्त सामायिक घटक लिहायचे असतात, कॉमन एलिमेंट्स लिहायचे असतात. म्हणजे इथे कॉमन एलिमेंट्स दोघांमध्ये आहेत फक्त 1 आणि फाय. म्हणजे ए छेद बी म्हणजेच ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 फाय. दीज आर द कॉमन एलिमेंट्स. सामायिक घटक आहेत. अशा पद्धतीने हे सर्व संच आपण इथे लिहिलेले आहेत.
पहिल्या प्रकरणामध्ये संच प्रकरणामध्ये आपण जेवढी चिन्ह वापरलेली आहेत, म्हणजे जेवढे सिम्बॉल्स आपण वापरलेले आहेत त्याची एक यादी इथे तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे की उपसंचासाठी कोणतं चिन्ह आहे, संयोग संचासाठी कोणतं आहे, छेदसंच, आणि त्याचे इंग्रजी पण अर्थ इथे दिलेले आहे. म्हणजे मराठी मीडियम आणि इंग्रजी माध्यम या दोन्ही विद्यार्थ्यांना या सर्व चिन्हांचा अर्थ समजेल म्हणून करता ही सर्व चिन्ह इथे दर्शवलेली आहेत. याचा जरा नीट अभ्यास तुम्ही करा.